नमस्कार मित्रांनो, मी भरत नागरे. तर MPSC मिरर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पहिल्या लेक्चरला आपण प्रस्तावना बघितली होती, तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळते. त्यानंतर बऱ्याच जणांची मागणी होती की सर तुम्ही हे पॉलिटीचं सिरीज कंटिन्यू करा. तर आज आपण घटना निर्मिती व घटनेची वैशिष्ट्य या टॉपिकवर लेक्चर बघणार आहोत. तर कोणत्याही घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला आयोगाने त्या घटकावर अगोदर प्रश्न कशा प्रकारचे विचारले ते पाहणं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर आपल्याला पुढचा अंदाज बांधता येतो. तर अगोदर कोणते प्रश्न विचारले आपण एक थोडक्यात आढावा घेऊ. तर आयोगानं विविध समित्या व त्यांचे अध्यक्ष विचारलेले. म्हणजे अगोदर आयोग मसुदा समिती आणि घटना समितीवर प्रमुखतः विचारायचं, पण आता बरेच विविध उपसमित्यासुद्धा विचारत आहे. त्यानंतर संविधान सभेसंबंधित सुद्धा प्रश्न विचारतात. तर संविधान संबंधित म्हटलं तर कसं की सदस्य संख्या किती होती, किंवा संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेद्वारे झाली आणि 1947च्या कायद्याने त्यात कशा प्रकारचे बदल झाले. त्यानंतर घटनेचा स्रोत, म्हणजे ज्या घटनेमध्ये विविध तरतुदी दिलेल्या आहे तर त्या कोणत्या घटनेच्या म्हणजे कोणत्या देशाच्या घटनेकडून घेतलेल्या आपण, जसे की मूलभूत हक्क, तत्त्वे, कर्तव्य, न्यायाचा आदर्श आणि बरेच काही. तर असे कोणत्या देशाच्या घटनेकडून घेतले यावर सुद्धा आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. त्यानंतर संघराज्याची व एकात्म शासन पद्धतीची वैशिष्ट्य, म्हणजे कसं एक लिस्ट 4-5 नावं दिली जातात आणि त्यातलं विचारतात की कोणतं संघराज्याचं वैशिष्ट्य आहे किंवा कोणतं एकात्मिक शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर तरतुदी व संबंधित तारखा, म्हणजे कसं आयोग एखादी तरतूद द्यायचा की ही नेमणूक केव्हा झाली, किंवा एखाद्या समितीची स्थापना कोणत्या दिवशी झाली, किंवा एखादं असं विचारतात की हा ठराव कोणत्या तारखेला मांडलेला आहे. लेटेस्ट पेपर जर म्हटलं आपण तर आत्ताचा 2020चा RTOचा पेपर, AMVIचा पेपर, तर त्यामध्ये आपल्या कोणती तारीख विचारली होती की घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी, कोणते HC मुखर्जी, तर यांची नेमणूक कोणत्या दिवशी झाली होती, हा प्रश्न विचारला होता. ओके. त्यानंतर आता आपण बघू काय संविधान सभा. तर भारतासाठी एखादा सर्वोच्च कायदा असावा व तो करण्यासाठी एखादी सभा असावी असं सर्वप्रथम कोणाला वाटलं होतं, महात्मा गांधीला वाटलं होतं. तर त्यांनी 1922ला तसं म्हटलं, पण फक्त त्यांनी संविधान सभेचा शब्द उल्लेख नव्हता केला, पण त्यांनी त्या प्रकारची मागणी केली होती. त्यानंतर तर संविधान सभा कल्पना मांडण्याचे सर्वप्रथम श्रेय, म्हणजे त्यांनी कल्पना मांडली होती संविधान सभा उल्लेख करून, तर ते साम्यवादी चळवळीचे अग्रणी कोण, मानवेंद्रनाथ रॉय. त्यानंतर तर इंडियन नॅशनल काँग्रेसने संविधान सभेची औपचारिक मागणी पाटणा अधिवेशनात केली होती, केव्हाच्या 1934च्या पाटणा अधिवेशनात. त्यानंतर तर घटना ही प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी असं कोण म्हटलं होतं, पंडित नेहरू म्हणाले होते 1938च्या वेळेस. त्यानंतर तर लॉर्ड लिनलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर मांडलेली होती, ती केव्हाची, 1940ची. तर त्यामध्ये काय म्हटलं होतं की घटना ही मुख्यतः भारतीयांनी निर्माण करावी, म्हणजे त्यात इंग्लंड अधिकारीसुद्धा असू शकतात. आणि क्रिप्स मिशन होतं 1942, तर त्यांनी सांगितलं की घटना ही पूर्णतः भारतीयांनी बनवावी, म्हणजे त्यात दुसरा कोणताही अधिकारी किंवा कोणीही नसणार, तर त्यात सर्व व्यक्ती हे कोण असणार, भारतीय असणार. त्यानंतर तर फायनल म्हणजे 19 मे 1946ला तर कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झाली, हा प्रश्न आलेला आहे, परत येऊ शकतो. तर कोणत्या कॅबिनेट मिशनद्वारे संविधान सभेची निर्मिती झाली. आणि जर असं विचारलं की फाळणी म्हणजे आपल्या भारताची फाळणी कोणत्या योजनेद्वारे झाली, तर ती कोणत्या, माउंटबॅटन योजनेद्वारे झाली. त्यानंतर आता आपण बघू संविधान सभेत किती सदस्य संख्या होती, काय काय होतं. तर संविधान सभेत एकूण किती होते, 389 सदस्य होते. त्यापैकी 292 हे ब्रिटिश फ्रान्सचे होते आणि 4 हे चीफ कमिशनर फ्रान्सचे होते. तर ते 4 चीफ कमिशनर फ्रान्ससुद्धा विचारलेले कोणकोणते, दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान. आणि 93 हे संस्थानिकांचे सदस्य होते. ओके. त्यानंतर तर निवडणुका कशा झाल्या होत्या, तर निवडणुका झाल्या कशा, अप्रत्यक्षपणे झाल्या होत्या. तर त्या एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधीच्या पद्धतीने झाल्या होत्या. म्हणजे कसं की जे 1935च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या सदस्याकडून निवडून दिले जात होते त्यामध्ये. आणि जागांचे विभाजन हे 3 गटात केलं होतं. तर जागाचं विभाजन 3 गटात कोणकोणत्या, शीख, मुस्लिम आणि साधारण, हे 3 गट होते. तर संविधान सभेत सर्व गटांना प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं, परंतु सर्व राजकीय पक्षांना दिलं होतं का, तर राजकीय पक्षांना दिलं नाही, परंतु सर्व गटांना प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. आणि त्यानंतर जुलै 1946ला 296 जागासाठी निवडणूक झाली. तर त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे किती, 208 जण निवडून आले होते. मुस्लिम लीगचे 73. अपक्ष, तर अपक्ष महत्त्वाचं, ते किती, 8 जण होते आणि 7 पक्षाला प्रत्येकी 1 जागा होत्या. म्हणजे
7 पक्षाला एक जागा मिळाली होती प्रत्येक. तर असे किती होते? 7 पक्ष की ज्यांना प्रत्येकी एक जागा मिळाली होती आणि 15 महिलासुद्धा निवडून आल्या होत्या या निवडणुकीमध्ये. त्यानंतर तर हा फॅक्च्युअल डेटा यावर आयोगानं खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आपण थोडक्यात बघूया. तर किती अधिवेशनं झाले होते? संविधान सभेची 11 अधिवेशनं झाली होती. 11 बैठका झाल्या होत्या. त्यानंतर 22 समित्या होत्या. 284 जणांनी घटना समितीवर म्हणजे घटनेवर सह्या केल्या होत्या. 64 लाख रुपये खर्च लागला होता आणि ती बनवण्यासाठी किती कालावधी लागला होता? घटना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले होते. ओके. त्यानंतर आपण बघितलं की 11 अधिवेशनं झाले होते. तर त्यातल्या त्यात कोणत्या अधिवेशनात आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं? तर 5व्या अधिवेशनाच्या वेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 5व्या वेळेस स्वातंत्र्य. त्यानंतर सर्वात छोटं अधिवेशन म्हणजे जे की 1 दिवस चाललं ते कोणतं? 6वं अधिवेशन. आणि सर्वात मोठं म्हणजे 2 महिने चाललं तर ते होतं 7वं अधिवेशन. त्यानंतर जे पहिलं अधिवेशन झालं तर ते तारीख विचारलेली आहे. तर ती तारीख काय? 9 ते 23 डिसेंबर 1946ला. कधी? 1946च्या कालावधी दरम्यान झालं होतं ते. तर त्यामध्ये 211 जण प्रेझेंट होते. मुस्लिम लीगनं त्यात सहभाग नोंदवला नव्हता. त्यानंतर तर फ्रान्सच्या पद्धतीनुसार जे ज्येष्ठतम सदस्य होते तर त्यांना अध्यक्ष बनवण्यात होतं. तर आपल्या वेळेस जे पहिली सभा होती तर त्याचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक झाली होती 9 डिसेंबरला, जे की ज्येष्ठतम सदस्य होते. तर त्यांची शिफारस कोणी केली होती? जे.बी. कृपलानी यांनी केली होती. आणि तात्पुरते उपाध्यक्ष तर ते कोण होते? फ्रँक अँथनी होते. तात्पुरते उपाध्यक्ष म्हटलं तर फ्रँक अँथनी आणि अध्यक्ष म्हटलं तर सच्चिदानंद सिन्हा होते. आणि जे नियमित अध्यक्ष होते तर त्यांची नेमणूक झाली होती 11 डिसेंबरला, जे की राजेंद्र प्रसाद होते. आणि आपण अगोदरच्या लेक्चरला बघितलं की उद्देश पत्रिकेचा ठराव कोणी मांडला होता? पंडित नेहरूंना. तर ती तारीख विचारली. ती तारीख काय? 13 डिसेंबर 1946. ओके. तर त्यानंतर हे आता RTOच्या पेपरला ह्यावेळेसच्या हे विचारलं होतं की एच.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्षपदी नेमणूक कोणत्या दिवशी झाली? तर ती तारीख महत्त्वाची. 25 जानेवारी 1947 ही तारीख विचारली होती. तर ही महत्त्वाची, परत विचारू शकतात. ओके. पण त्यांचं फाळणीमुळे पद गेलं होतं एच.सी. मुखर्जींचं. त्यानंतर 16 जुलै 1947 ही पण मग महत्त्वाची तारीख ठरू शकते. तर 16 जुलै 1947ला परत त्यांची नेमणूक झाली होती, पण त्यावेळेस 2 उपाध्यक्ष नेमले होते. तर एच.सी. मुखर्जी हे अगोदरचेच आणि नवीन जे नेमले तर ते कोण होते? व्ही.टी. कृष्णमाचारी. व्ही.टी. कृष्णाचारी हे नवीन उपाध्यक्ष होते. आणि आपल्याला अजून एक नाव कृष्णमाचारी रिलेटेड म्हणजे कोणतं? टी.टी. कृष्णमाचारी. हे कन्फ्यूज करणार असू शकतं व्ही.टी. आणि टी.टी. तर व्ही.टी. हे कोण होते? व्ही.टी. हे घटना समितीचे उपाध्यक्ष होते आणि टी.टी. कोण होते? मसुदा समितीचे सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य होते टी.टी. ओके. त्यानंतर तर घटना समितीत मसुदा बनवण्याचे प्रमुख. आता घटना समितीमध्ये मसुदा कोण बनवायचं? तर ते मसुदा बनवण्याचे प्रमुख होते एस.एन. मुखर्जी. हे पण नाव कन्फ्यूज करू शकतं कारण कसं आहे सारखं आहे. एस.एन. मुखर्जी म्हटलं तर घटना समितीत मसुदा बनवण्याचे प्रमुख. आणि एच.सी. मुखर्जी म्हणजे कोण? हरिश्चंद्र मुखर्जी. तर ते कोण होते? आपण बघितलं ते कोण होते? उपाध्यक्ष होते. ओके. त्यानंतर तर USA, चायना आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशाकडून आलेल्या सदिच्छा संदेशाचं वाचन अध्यक्षाद्वारे करण्यात आलं होतं. कोणकोणते देश? USA, चायना आणि ऑस्ट्रेलिया. ओके. त्यानंतर घटनात्मक सल्लागार. तर घटनात्मक सल्लागार कोण होते? B.N. राव. घटनात्मक सल्लागार होते B.N. राव. त्यांची नेमणूक केली होती फेवल यांनी. तर हे महत्त्वाचं ठरतं की घटनेचा कच्चा मसुदा सुद्धा त्यांनीच तयार केला होता. घटनेचा कच्चा मसुदा B.N. राव यांनीच बनवला होता, ज्यामध्ये की 243 कलमे होती. आणि म्यानमारची घटना, तर म्यानमारची घटनासुद्धा B.N. राव यांनीच बनवली होती. ओके. त्यानंतर आपण बघू माउंटबॅटन योजना. तर माउंटबॅटन योजनाची तारीख विचारलेली, तर ती तारीख आहे 3 जून 1947ला. तर माउंटबॅटन योजना काय होती? भारताच्या फाळणीसाठी. तर त्यामध्ये सांगितलं होतं की जे संस्थान आहे तर ते एकतर भारतात राहू शकतात किंवा पाकिस्तानात जाऊ शकतात किंवा स्वतंत्र राहू शकतात. तर माउंटबॅटन योजना मांडण्याच्या पूर्वी म्हणजे 3 जून 1947च्या पूर्वी 6 संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी संविधान सभेत प्रवेश केला होता. तर ते 6 संस्थान त्यावर आयोग प्रश्न विचारतो की ते 6 संस्थान कोणते होते? तर ते कोणकोणते होते? उदयपूर, रेवा, जयपूर, पटियाला, बिकानेर आणि बडोदा. कोणकोणते? उदयपूर, रेवा, जयपूर, पटियाला, बिकानेर आणि बडोदा. ओके. त्यानंतर तर सर्वप्रथम सही जर म्हटलं तर ती बिकानेर व पटियाला यांनी केली होती, म्हणजे प्रवेश करण्यासाठी. कोण? बिकानेर व पटियाला. ओके. त्यानंतर आता आपण 1947च्या कायद्याने संविधान सभेत काय बदल झाले? तर ते संविधान सभेत 3 बदल झाले होते. कोणकोणते झाले होते? सभा ही पूर्ण सार्वभौमत्व बनली होती.
सार्वभौमत्व बनली होती. म्हणजे काय, त्याच्यावर कोणत्याही बाह्य शक्तीचं नियंत्रण आता राहिलं नाही. म्हणजे स्वतःचे निर्णय घेण्यास ती आता सक्षम झाली होती. त्यानंतर संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे आता संविधान सभा स्वतः भारतासाठी कायदे तयार करू शकत होती, जसं की आता आपण बनवतच आहोत. त्यानंतर सदस्य संख्या, तर सदस्य संख्या किती कमी झाली होती कायद्यानं, 1937च्या कायद्यानं, जे की 319 मधून 299 झाली होती. त्यानंतर त्यातल्या त्यात म्हणजे सहभाग झाली. तर संस्थानापैकी सर्वाधिक प्रतिनिधी हे कुठले होते, म्हैसूरचे होते. म्हैसूरमधून 7 होते, तर त्रावणकोरमधून 6 होते. लक्षात ठेवण्यासाठी एक MT, M फॉर म्हैसूर, T फॉर त्रावणकोर. तर संस्थानापैकी सर्वाधिक वयाचे होते म्हैसूरचे 7 आणि त्रावणकोरचे 6. त्यानंतर संविधान सभा ही निरनिराळ्या दिवशी घटना समिती तसेच कायदेमंडळ संस्था म्हणून काम करत. तर संविधान सभा घटना समिती सुद्धा आणि कायदेमंडळ सुद्धा म्हणून काम करत होती. तर ज्यावेळेस घटना समिती म्हणून काम करायची त्यावेळेस राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे, आणि ज्यावेळेस कायदेमंडळ म्हणून काम करायचे तर त्यावेळेस GV मावळंकर असायचे अध्यक्ष. तर 17 नोव्हेंबर 1947ला सर्वप्रथम GV मावळंकर याची कायदेमंडळ अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती. ती तारीख महत्त्वाची ठरू शकते, 17 नोव्हेंबर 1947. त्यानंतर संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिले कायदेमंडळ ठरलं, हे तर माहीतच आहे आपल्याला. आणि संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून कार्य केव्हा केलेलं आहे, तर हा कालावधी सुद्धा विचारतात. तर कालावधी काय म्हणता येईल आपल्याला, 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या कालावधी दरम्यान संविधान सभेने तात्पुरती संसदचं कार्य सुद्धा केलेलं आहे. आणि संविधान सभेने इतर बरेच काही कामं केलेली, तर ते पण विचारतात. तर ते आपण थोडक्यात बघूया. मे 1949ला तर त्यावेळेस संविधान सभेने राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलं होतं. 22 जुलै 1947ला तर 22 जुलै 1947ला आपण राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला होता. म्हणजे संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. आणि 24 जानेवारी 1950 तर 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाची स्वीकृती केली आणि राष्ट्रपतीची निवडही केली होती. त्यानंतर संविधान सभेने किती दिवस काम केलं, संविधान सभेने एकूण 166 दिवस काम केलं. तर 166 दिवसापैकी 114 दिवस ही मसुद्यावर चर्चा झाली होती. 166 पैकी 114 दिवस ही मसुद्यावर चर्चा झाली. आणि जर मसुदा समितीने विचारलं आपल्याला किती दिवस काम केलं, तर मसुदा समितीने म्हटलं तर 141 दिवस काम केलं होतं. ओके. त्यानंतर आता आपण मसुदा समिती बघू. ही तारीख विचारलेली, अध्यक्ष विचारतात, सदस्य विचारतात, बरंच काय विचारतात या घटनेवर. तर मसुदा समितीची तारीख 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली, ज्यामध्ये की 7 सदस्य होते. किती? 7 सदस्य होते. त्याचे अध्यक्ष विचारतात, तर ते बाबासाहेब आंबेडकर सर्वांना परिचितच आहे. त्यानंतर सदस्य कोणकोणते होते महत्त्वाचं, N गोपालस्वामी अय्यंगार हे महत्त्वाचे. कारण का, तर जो 370 कलम आत्ता अशातच रद्द झालं, तर त्याचा मसुदा हा N गोपालस्वामी अय्यंगार यांनी बनवला होता. कोण? N गोपालस्वामी अय्यंगार. आणि दुसरं एक नाव महत्त्वाचं, ते कोण? HVR अय्यंगार. तर HVR अय्यंगार हे कोण होते? घटना समितीचे सचिव होते. HVR अय्यंगार हे घटना समितीचे कोण? सचिव होते. सचिव. ओके. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मोहम्मद सादुल्ला, KM मुन्शी, N माधवराव. तर N माधवराव यांची नेमणूक कशी झाली होती? BL मित्तर हे आजारी असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. तर मग N माधवराव घटना समितीवर सदस्य म्हणून नेमणूक झाली होती. त्यानंतर TT कृष्णमाचारी. तर TT कृष्णमाचारींची नेमणूक कशी झाली? DP खेतान. तर DP खेतान यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे TT कृष्णमाचारीची नेमणूक झाली. आपण पाहिलं, VT म्हटलं तर घटना समितीचे उपाध्यक्ष सांगायचं, आणि TT म्हटलं तर मसुदा समितीचे सदस्य म्हणायचं, बरोबर. त्यानंतर मसुद्याचे किती वाचन झाले? 3 वाचन झाले होते. आणि त्या 3 वाचनावर चर्चानंतर 26 नोव्हेंबर 1949ला आपण घटना स्वीकृत केली होती. तर तर आपण थोडक्यात पूर्वीचा आढावा बघूया. तर 1935च्या ॲक्टच्या वेळेस किती भाग होते? तर त्यावेळेस 14 भाग, 321 कलमे आणि 10 परिशिष्टे होती. आणि मूळ मसुद्यात म्हटलं किंवा कच्चा मसुदा, तर त्यामध्ये 243 कलमे होती आणि 13 परिशिष्ट होती. तर तो कोण मांडला होता? आपण पाहिलं, कच्चा मसुदा BN राव यांनी मांडलेला होता. त्यानंतर मूळ घटनेत 22 भाग होते. किती? 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट. आणि सध्या किती? 25 भाग, 450 प्लस कलम आणि 12 परिशिष्ट आहे. तर आणि अंमल केव्हा झाला घटनेचा? 26 जानेवारी 1950ला अंमल झाला. परंतु घटना स्वीकृत करता क्षणी काय तरतुदीचा अंमल करणे हे क्रमप्राप्त होते. तर त्या तरतुदी आपल्याला 394 कलमामध्ये विशेषतः सांगितलेल्या आहे. तर याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेले जाते, कलम विचारलेले आहे आणि त्या तरतुदीसुद्धा विचारल्या. तर त्या आपण एक एक बघूयात. नागरिकत्व, निवडणुका,
तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी आणि लघुशीर्षक. तर ह्या तरतुदी आपण ज्या दिवशी घटना स्वीकृत केली त्या क्षणापासून त्यांचा अंमल सुरू झाला होता. ओके. त्यानंतर तर आपण काय पाहिलं, 22 मूळ घटनेत 22 भाग होते, आता किती झालेले 25. तर मग ॲड किती झाले, ॲड कोणते भाग झाले, तर ॲड कोणते झाले, ते 5 भाग ॲड झालेले तसे पाहिले तर. किती झाले, एक मिनिट, 5 भाग झाले. तर कोणकोणते बघू आता आपण. तर 42व्या घटनादुरुस्तीने कोणते झालं, मूलभूत कर्तव्य झालं. 42व्यानं मूलभूत कर्तव्य. त्यानंतर 73व्या घटनादुरुस्तीनं पंचायत राज, 74नं नगरपालिका, त्यानंतर 97नं सहकारी संस्था आणि परत एक झाला होता 42व्या घटनादुरुस्तीनं न्यायाधिकरणे. हे 5 भाग ॲड झाले. आणि 7व्या घटनादुरुस्तीनं पहिल्या अनुसूचीतील भाग बी मधील राज्य म्हणजे कोण, संस्थानिके, तर ते रद्द झाले होते. ती घटनादुरुस्ती 7वी आणि भागही तो 7वा होता. ओके. त्यानंतर भारतीय घटनेची वैशिष्ट्य. तर भारतीय घटना, तर भारतीय घटना ही सर्वात मोठी लिखित घटना आहे. सर्वात मोठी लिखित घटना म्हटलं तर भारतीय घटना UK म्हणजे इंग्लंडची अलिखित आहे आणि USA मध्ये फक्त 7च कलम आहे. त्यानंतर विविध स्त्रोतांपासून म्हणजे जवळपास 60 देशांच्या घटनेचा विचार करून आपण त्यातल्या काही तरतुदी सुद्धा ॲड केलेल्या आहे. तर किती, 60 देशांच्या तरतुदी जवळपास आपण ॲड केलेल्या आहे. त्यानंतर 1935च्या ॲक्टच्या 250+ तरतुदी आपण जसेच्या तसे घेतलेले आहे. त्यानंतर संघराज्य व्यवस्था. तर संघराज्य म्हटलं तर आपल्याला काय आठवतं की अधिकारांची विभागणी केलेली आहे. ओके. अधिकारांची विभागणी, सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे संघराज्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि संसदीय शासन व्यवस्था, तर आपण जे पहिलं लेक्चर घेतलं त्यामध्ये सांगितलं की संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यात सहकार्य व समन्वय असतो. ओके. त्यानंतर ताठरता व लवचिकता, तर यांचं एकत्रीकरण आहे भारताच्या घटनेमध्ये. ताठरता व लवचिकता म्हणजे काही दुरुस्ती करायसाठी आपण म्हणजे एकदम साध्या बहुमताने पण होते आणि काही घटनादुरुस्ती ह्या विशेष बहुमत किंवा अर्ध्या विधिमंडळाची म्हणजे राज्य विधिमंडळाची हे पण लागते, संमतीसुद्धा लागते. तर UKमध्ये हे प्रश्न पण आलेला आहे, सर्वाधिक लवचिक घटना कोणती, कोणाची, तर ती UKची सर्वाधिक लवचिक आणि USAची म्हटलं तर ती ताठर आहे. त्यानंतर UK, तर UK म्हणजे इंग्लंडमध्ये संसद ही सर्वोच्च आहे आणि USA मध्ये न्यायिक सर्वोच्चचे तत्व सांगितलेले आहे. आणि भारतामध्ये या दोन्हींचं संतुलन कोणत्या खटल्याने सांगितलं, महत्त्वाचं, केशवानंद भारती खटला. तर केशवानंद भारती खटल्यांनी संसद आणि न्यायिक म्हणजे सर्वोच्च न्यायालय यामध्ये संतुलन सांगितलेलं आहे. आणि जर असं विचारलं की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यामध्ये संतुलन कोणत्या खटल्याने सांगितलं, तर तो खटला कोणता, 1980चा कोणता, मिनर्वा मिल्स खटला. ओके. मिनर्वा मिल्स खटल्यानं फंडामेंटल राईट्स आणि DPSP यामध्ये संतुलन सांगितलं होतं. त्यानंतर आता काय, स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था. तर भारतीय घटनेने सुप्रीम कोर्टला नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता व संरक्षक बनवलेले आहे. USA मध्ये कसं असतं, संघराज्य न्यायव्यवस्थेद्वारे संघराज्य कायदे अंमलात आणले जातात आणि राज्य न्यायव्यवस्थेद्वारे राज्य कायदे अंमलात आणले जातात. त्यानंतर आपल्या घटनेमध्ये फंडामेंटल राईट्स, DPSP, फंडामेंटल ड्युटीज, आणीबाणी म्हणजे तरतूद दिलेले आहे, जसं की मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय, मूलभूत कर्तव्य. तर समाजवादी देशांनी कोणत्या, समाजवादी हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. तर समाजवादी देशांनी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांना सारखेच महत्त्व दिलेले आहे. कोणत्या, समाजवादी देशांनी. आणि आणीबाणी, तर आणीबाणी देशाची सुरक्षा, अखंडता व स्थैर्य म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, देशाची सुरक्षा, अखंडता व स्थैर्य आणि राज्य शासनाचे प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणासाठी घटनेमध्ये आणीबाणीच्या तरतुदी सांगितलेल्या होत्या. ओके. त्यानंतर एकेरी नागरिकत्व आहे आपल्या घटनेमध्ये, UK मध्ये सुद्धा आहे. त्यानंतर आपण पाहिलं मागच्या लेक्चरमध्ये की भारत हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे. 42व्या घटनादुरुस्तीनं धर्मनिरपेक्ष शब्द ॲड केला होता. त्यानंतर सर्वांना प्रौढ मताधिकार आहे. तर सर्वांना प्रौढ मताधिकार हा प्रश्न सुद्धा आलेला आहे UPSC सुद्धा आणि MPSCला सुद्धा. तर काय विचारलं आहे की मतदान करण्याचा अधिकार हा कोणता अधिकार आहे, घटनात्मक एक कायदेशीर आहे, तर तो घटनात्मक अधिकार आहे. कारण काय, त्यासाठी एक विशिष्ट कलम सांगितलं आहे. तर ते कलम कोणतं आहे, 326 कलमामध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर संघराज्य व्यवस्था. तर संघराज्य व्यवस्था बघू आपण. संघराज्य म्हटलं काय, आपल्याला काय आठवलं पाहिजे की अधिकारांची विभागणी होती, सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे संघराज्य. तर आपण पाहिले बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आहे की घटनेने संघराज्य व्यवस्था जरी निर्माण केली मात्र संघराज्य शब्दाचा उल्लेख टाळला आहे. संघराज्य शब्दाचा उल्लेख टाळला आहे कारण त्यांनी 2 कारणं सांगितली होती.
काय तर भारतीय संघराज्य राज्यांच्या करारातून निर्माण झालेले आहे. करारातून निर्माण झाले नाही. एक मिनिट. करारातून निर्माण झाले नाही, तर त्यांची निर्मिती कॅनडाप्रमाणे विघटनाद्वारे झालेली आहे. कशी? कॅनडाप्रमाणे विघटनाद्वारे झालेली आहे. तर कसं आहे, भारतासारखा प्रचंड मोठ्या देशाचे प्रशासन करणं सोयीस्कर हवं, यासाठी देशाचे विघटन अनेक राज्यात केले होते आपण. आणि USA कसं झालं होतं की राज्यामध्ये करार झाला आणि नंतर संघराज्याची निर्मिती झाली. तर USA हे पहिलं संघराज्य आहे आपण म्हणतोय. तर USA कसं संघराज्याची निर्मिती एकात्मीकरणाद्वारे झाली. म्हणजे काय, राज्यामध्ये करार करून ते एकत्र आले आणि आपला एक मोठा देश होता, तर त्याचं प्रशासन सोयीस्कर व्हावं म्हणून आपण म्हणजे काय अनेक राज्य निर्माण केलेली असं म्हणता येईल. त्यानंतर दुसरं कारण काय सांगितलं संघराज्य शब्द टाळण्याचा, की काय घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार आहे का, तर नाही. त्यानंतर भारतीय घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्ये. एक मिनिट. भारतीय घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्य, सॉरी, एक मिनिट. भारतीय घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्य पाहूयात आपण. तर केंद्र व घटक राज्यांचे अस्तित्व असतं. आपण पाहिलं की संघराज्य म्हटलं तर काय असतं, सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं असतं, म्हणजे केंद्रात आणि राज्यामध्ये. तर केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व असते. केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व, त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली असते दोघांमध्ये. त्यानंतर संघराज्यात लिखित घटना असते. USA लिखित आहे आणि इंग्लंडमध्ये आहे का, नाही, तिथं संघराज्य नाही आहे. त्यानंतर घटनेची सर्वोच्चता आहे, म्हणजे घटना सर्वोच्च असते. घटनेची ताठरता, संघराज्यात घटना ही ताठर असते. USA घटना ही ताठर आहे आणि UK घटना ही सर्वात लवचिक आहे. भारतात दोन्ही पण आहे, पण संघराज्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर ताठरसुद्धा आहे. त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था, तर स्वतंत्र न्यायव्यवस्था पण हे घटनेचं संघराज्य वैशिष्ट्य आहे. त्यानंतर द्विगृही कायदेमंडळ आहे. तर द्विगृही कायदेमंडळ कसं, म्हणजे जसं की USA वरिष्ठ गृह कोणतं आहे, सिनेट, आणि कनिष्ठ म्हटलं तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. आणि भारतात राज्यसभा आणि कोणतं, लोकसभा. तर द्विगृही कायदेमंडळ आहे. तर भारतात घटनादुरुस्ती प्रक्रिया इतर संघराज्याच्या तुलनेत कमी ताठर आहे. म्हणजे इतर संघराज्याच्या तुलनेत जर विचार केला आपण, तर घटनादुरुस्ती करताना भारतात कमी ताठर, म्हणजे सोपी पद्धत त्याप्रमाणे. तर USA राज्यसुद्धा आपल्याला घटनादुरुस्ती सुचवू शकतात. तसं भारतात होतं का, भारतात राज्य घटनादुरुस्ती सुचवू शकत नाही. म्हणजे आपण जर पाहिलं तर घटनादुरुस्ती विधेयक आहे, तर ते एक तर आपण लोकसभा किंवा राज्यसभेतच मांडू शकतो. राज्य विधिमंडळात मांडता येत नाही, विधान परिषदेत आपण ते मांडू शकत नाही. त्यानंतर भारतीय घटनेतली एकात्मक किंवा गैरसंघात्मक वैशिष्ट्य, तर ते आपण बघूयात. खाली दिलेले हे नंतर बघूयात. तर भारतीय घटनेतील गैरसंघात्मक वैशिष्ट्य किंवा एकात्मक वैशिष्ट्य म्हणून, तर कोणकोणते वैशिष्ट्य आहे. प्रभावी केंद्रशासन, म्हणजे काय की केंद्र प्रबळ आहे आपल्या इथं, अशा काही तरतुदी केलेल्या आहे की त्यात केंद्राचा प्रबळ दिसून येतं आपल्याला, केंद्र प्रबळ आहे राज्यांपेक्षा. तर अशा 5 असामान्य परिस्थिती सांगितलेल्या आहे की संसद तिथं राज्य सूचीतील विषयावर सुद्धा कायदा करू शकतो. तर त्यासाठी कलम 249 मध्ये काय सांगितलं आहे की राज्यसभेच्या विशेष बहुमताद्वारे राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा संसद करू शकते. त्यानंतर 250 कलम, तर 250 मध्ये काय सांगितले की राष्ट्रीय आणीबाणीच्या परिस्थितीत संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकतो. 252, तर 252 मध्ये काय, 2 वा अधिक राज्यांच्या विनंतीने एखादा कायदा करायचा असेल तर संसद करू शकते राज्यसूचीतल्या विषयावर. परंतु तो जर रद्द किंवा बदल करायचा असला तर त्यात राज्यांना अधिकार नसतो, तो फक्त संसदेला अधिकार दिलेला आहे. त्यानंतर 253 मध्ये काय, आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी, तर त्यावेळेस संसद कायदा करू शकतो राज्यसूचीतल्या विषयावर. आणि त्यावेळेस विशेष म्हणजे काय, कोणत्याही राज्याच्या संमतीची गरज नसते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी. आणि 356, जे की सर्वांच्या परिचयाचं, त्यामध्ये काय सांगितले की राष्ट्रपती राजवटी दरम्यान संसद हे राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकतो. ओके. त्यानंतर एकच घटना, तर हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, गैरसंघात्मक, म्हणजे एकात्मक एकात्मक संघराज्य म्हणता येईल. एकात्मक काय, एकच घटना. UK सुद्धा एकच घटना आहे. USA संघराज्य आहे, तर तिथं राज्यांसाठी वेगळी घटना आणि म्हणजे केंद्रात वेगळी घटना असते. आपण भारत हा संघराज्य म्हणजे का नाही म्हणू शकत कधी कधी, तर भारतात एकच घटना आहे, बरोबर ना, राज्यांसाठी वेगळी घटना नाही आहे. त्यानंतर एकेरी नागरिकत्व सांगितलेलं आहे. UK एकेरी नागरिकत्व आहे का, UK सुद्धा एकेरी नागरिकत्व आहे. USA दुहेरी, म्हणजे राज्यांचं वेगळं आणि केंद्रातलं वेगळं. त्यानंतर घटनेची लवचिकता,
तर हे सुद्धा गैरसंघात्मक वैशिष्ट्य आहे. म्हणजे काही दुरुस्ती करायच्या असल्या तर त्या आपण साध्या बहुमताने सुद्धा आपल्या इथं करता येतात. त्यानंतर एकात्मिक न्यायव्यवस्था हे सुद्धा गैरसंघात्मक वैशिष्ट्य आहे. तर सुप्रीम कोर्ट हे अपिलाचं शिखर न्यायालय म्हणून काम करते, बरोबर. त्यानंतर अखिल भारतीय सेवा हे सुद्धा गैरसंघात्मक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर केंद्राद्वारे राज्यपालांची नेमणूक, तर केंद्राद्वारे राज्यपालांची नेमणूक हे सुद्धा गैरसंघात्मक वैशिष्ट्य आहे. तर आपण ही पद्धत म्हणजे जर पाहिलं तर कॅनडाकडून घेतलेली आहे, USA कडून घेतली का नाही. तर कॅनडामध्ये सुद्धा राज्यपाल हा केंद्राद्वारे नेमणूक म्हणजे त्याची नेमणूक झालेली असते. ओके. आणि जर आपण USAचा विचार केला तर USAमध्ये राज्यपाल नेमायचा आहे म्हणजे स्टेटवर, तर तिथे इलेक्शन होत असतं. आपल्या इथं तर सिलेक्शन होतं का नाही, तर आपल्या इथं त्याला नॉमिनेटेड करतात, बरोबर. त्यानंतर आणीबाणीविषयक तरतुदी, तर हे सुद्धा गैरसंघात्मक वैशिष्ट्य आहे. म्हणजे संघ राज्यामध्ये आणीबाणी नसतात लागू. तर UK मध्ये आपण ज्यावेळेस स्वातंत्र्य व्हायच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारे आणीबाणी तरतुदी होत्याच. त्यानंतर तर घटना तर बाबासाहेब आंबेडकर काय काय म्हणाले होते, घटना जेवढ्या प्रमाणात दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करते तेवढ्या प्रमाणात ती संघराज्य आहे. काय म्हणाले बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, घटना जेवढ्या प्रमाणात दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करते तेवढ्या प्रमाणात ती संघराज्य आहे. आणि घटना संघात्मक आहे व संघराज्यवाद हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. तर हे कोणत्या खटल्यात सांगितलं होतं, बहुमय खटला, जो की केव्हाचा 1994चा खटला आहे. तर त्यामध्ये सांगितलं की घटना संघात्मक आहे आणि संघराज्यवाद हे घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपण थोडक्यात काय बघूयात, संघराज्य व्यवस्थेचं मूल्यमापन. तर काय म्हणजे संघराज्याला वेगवेगळ्या कशी उपमा दिलेली, तर काही म्हणजे आपल्यात संघराज्य वैशिष्ट्य पण आहे आणि काही गैरसंघात्मक वैशिष्ट्य पण आहे. तर त्याला बरेच जणांनी काय काय म्हटलं आहे आपण आता थोडक्यात बघूया. याच्यावर आयोगानं जोड्या विचारलेल्या आहे किंवा प्रश्न विचारलेला आहे, खूप खूप महत्त्वाचं ठरतं आहे. तर अर्धसंघराज्य कोण म्हणालं, मग एक मिनिट. अर्धसंघराज्य, तर अर्धसंघराज्य कोण म्हणालं, केसिव्हियर आणि अलेक्झांड्रोविच. वाटाघाटीचे संघराज्य, तर मॉरिस जॉन्स म्हणाले होते वाटाघाटीचे संघराज्य. सहकारात्मक संघराज्य म्हणजे दोन्हीच सहकार होत म्हणजे केंद्र आणि राज्यामध्ये, तर ते कोण म्हणालं, ग्रॅनविल ऑस्टिन म्हणाले होते. त्यानंतर केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेली, तर ते कोण म्हणाले, युअर जेनिंग्स म्हणाले की केंद्रीकरणाची प्रवृत्ती आपल्या इथे. त्यानंतर एकात्म व्यवस्थेचा आत्मा म्हणजे काय म्हणता येईल, गैरसंघात्मक आहे आपला असं म्हणायचं होतं त्यांना, कोण तर D.D. बसू यांना म्हणून काय म्हणाले होते, एकात्म व्यवस्थेचा आत्मा. त्यानंतर एकात्मतेकडे झुकाव, तर के संतानं म्हणाले की एकात्मतेकडे झुकावे. त्यानंतर अतिसंघराज्य म्हणाले तर कोण, पॉल ॲपलबॉय म्हणाले अतिसंघराज्य. त्यानंतर केंद्रीकरण झालेले संघराज्य कोण म्हणाले होते, KV राव. केंद्रीकरण झालेले संघराज्य KV राव म्हणाले. आणि एकात्मतेकडे कल असलेले संघराज्य असं म्हणाले होते DL बॅनर्जी. ओके. यामध्ये ह्या ज्या उपमा बघितल्या आपण मूल्यमापन केलेले, तर त्यावर आयोगानं बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. ओके. त्यानंतर एकदा तुम्ही थोडक्यात एकदा बघून घेसाल, ठीक आहे. आता आपण काय बघूयात, संसदीय शासन व्यवस्था. तर संसदीय शासन व्यवस्था पाहूयात. तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं संसदीय शासन व्यवस्था. संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यात सहकार्य व समन्वय असतो. जसं की UKमध्ये पण आहे, USA कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात सहकार्य किंवा समन्वय नसतो. तर आपली संसदीय शासन व्यवस्था ही जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली तरी दोघांमध्ये दोन मूलभूत फरक सांगितलेले. तर ते मूलभूत फरक काय, भारतीय संसद ही सार्वभौम नाही आहे. सार्वभौम आहे का भारतीय संसद, नाही. UKची संसद सार्वभौम आहे. तर आपली संसद सार्वभौम नाही, काय का नाही, आपण कसं म्हणता येईल, कारण काय, सुप्रीम कोर्टला एखादा कायदा जर चुकीचा वाटला तर त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होतं आणि वेगळा निर्णय दिला जाऊ शकतो. म्हणजे काय, केशवानंद भारती खटल्याने काय सांगितलं होतं की राज्यघटनेच्या मूलभूत साच्यात बदल करणारा कोणतीही दुरुस्ती घटनाबाह्य म्हणून ती रद्द केल्या जाऊ शकते. ती कोणत्या खटल्यात सांगितलं होतं, केशवानंद भारती खटला, ज्यांचा अशातच मृत्यू झाला. केशवानंद भारती खटला 1973चा आहे. हे महत्त्वाचं ठरतं. त्यांनी काय सांगितलं, राज्यघटनेच्या मूलभूत साच्यात बदल करणारी कोणतीही दुरुस्ती घटनाबाह्य मानून ती रद्द केल्या जाईल. म्हणजे संसदेने एखादा निर्णय घेतला तर तो सर्वोच्च नाही ठरत. त्यात जर चुका वाटल्या तर तो रद्द करण्याचा अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्ट त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करू शकतं. तर UKमध्ये तसं कोणत्याही कायद्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की UKची संसद ही सार्वभौम आहे आणि भारतीय संसद ही सार्वभौम नाही आहे, कारण त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होतं. लेटेस्ट जर खटलं म्हटलं तर 99 घटना दुरुस्ती आपली कशाबद्दलची होती, NGSA आयोग.
तर NJC आयोग म्हणजे न्यायाधीशाची नेमणूक करण्यासंबंधित नेमलेला होता तो, तर ती घटनादुरुस्ती रद्द केली होती सुप्रीम कोर्टने, बरोबर. त्यानंतर दुसरं कारण काय की म्हणजे संसदीय लोकशाही संसदीय शासनव्यवस्था ही ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली आहे, पण फरक दुसरं कारण काय सांगता येईल त्यासाठी की भारतीय राज्यसंस्था ही गणराज्य आहे आणि UK मध्ये गणराज्य नाही आहे. तिथं गणराज्य आहे का? नाही. कारण भारतीय राज्यसंस्था गणराज्य कसं म्हणता येईल आपल्याला की जो तिथला आपला इथला जो प्रमुख असतो तर त्याची प्रमुखाची निवडणूक आपण नेमणूक कशी करतो, ही निवडणूक घेऊन करतो. तर त्यासाठी विशिष्ट काळासाठी त्याची नेमणूक होती. आता भारतात जर पाहिलं तर जनतेकडून राष्ट्रपतीला नेमणूक म्हणजे निवडून दिल्या जात नाही, तर त्याच आपण जे खासदार असतात आणि आमदार असतात तर ते त्यांना वोटिंग करतात आणि नंतर ते 5 वर्षासाठी त्यांची नेमणूक होती राष्ट्रपतीची. तसं UK आहे का? नाही. तर तिथं वंशपरंपरागत पद चालतं ते. त्यानंतर घटना समिती. तर आपण पाहिलं घटना समितीची स्थापना केव्हा झाली? 27ला 1947ला. ओके, बरोबर ना. तर घटना समितीबद्दल एकपक्षीय म्हणाली होती. कोण म्हणालं होतं? ऑस्टिन. काय म्हणालं? घटना समिती ही एकपक्षीय, कारण त्यावेळेस फक्त इंडियन नॅशनल काँग्रेस होता. तर इंडियन नॅशनल काँग्रेसचं प्रतिनिधित्व होतं जास्तीत जास्त, म्हणून त्याला एकपक्षीय म्हणालं होतं. कोण? ऑस्टिन म्हणाले होते. त्यानंतर हिंदूची संस्था. तर हिंदूची संस्था कोण म्हणालं? सायमन म्हणाले. आणि केवळ बहुसंख्य समुदायाचे प्रतिनिधित्व करते. केवळ बहुसंख्य समुदायाचं प्रतिनिधित्व करते असं कोण म्हणालं? विन्स्टन चर्चिल म्हणाली होती. सॉरी, मी घटना समितीत मसुदा समितीचा उल्लेख करायचा होता मला, तो 1947चा. ओके. त्यानंतर अध्यक्ष. तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर उपाध्यक्ष आपण पाहिले कोण? HC मुखर्जी, आणि नंतर परत एकाची नेमणूक केली होती. तर ते कोण होते? आठवतं का? आठवून बघा किंवा एकदा रिवाईज करा. ओके. त्यानंतर सचिव. तर घटना समितीचे सचिव कोण होते? तर सचिव कोण होते? HVR अय्यंगार. HVR अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते. आणि आपण अगोदर एक नाव बघितलं, N. गोपालस्वामी अय्यंगार. तर N. गोपालस्वामी अय्यंगार कोण आहे? मसुदा समितीचे सदस्य होते. आणि HVR अय्यंगार जर म्हटलं तर घटना समितीचे सचिव होते, सचिव. त्यानंतर उपसचिव. तर उपसचिव कोण होते? जुगल किशोर खन्ना. आणि निशाणी काय होती? हत्ती होती, बरोबर. त्यानंतर घटना समितीत मसुदा बनवण्याचे प्रमुख. घटना समितीत जो मसुदा बनवला तर त्याचे प्रमुख कोण होते? SN मुखर्जी. HC मुखर्जी आठवतं? उपाध्यक्ष. त्यानंतर घटना समितीत न्यायाधीशाचे स्थान हे देवाचे स्थान आहे असं कोण म्हणालं होतं? महावीर त्यागी म्हणाले होते की न्यायाधीशाचं स्थान हे देवाचं स्थान आहे. तर भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित असलेल्या वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते. हा प्रश्न आलेला आहे. कोणाकडून केली होती? वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते. ओके. त्यानंतर संविधान. तर संविधानात SC, ST व OBC यांची व्याख्या दिलेली आहे का? नाही. मात्र अँग्लो इंडियनची व्याख्या दिलेली आहे, बरोबर ना. ओके. त्यानंतर एक मिनिट, विविध समित्या व अध्यक्ष पण पाहू आपण. ओके. याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे पूर्वी, तर आपण थोडक्यात एकदा बघून घेऊ. तर वल्लभभाई पटेल हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? एक मिनिट. वल्लभभाई पटेल तर हे कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष राहिलेले? फंडामेंटल राईट्स म्हणजे काय? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे ते अध्यक्ष होते. त्यासोबतच आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे यावरील सल्लागार समितीचे अध्यक्ष होते आणि प्रांतिक घटना समितीचे पण अध्यक्ष राहिलेले. त्यानंतर राजेंद्र प्रसाद. तर राजेंद्र प्रसाद आपण पाहिलंच, घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष होते. सुकाणू समिती, स्टाफ व वित्त समिती, ध्वज समितीवर पण अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर पंडित नेहरू तर हे संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती आणि संस्थानिकांसाठी चर्चेसाठी म्हणजे वाटाघाटीसाठी तर ते कोण होते? पंडित नेहरू होते. त्यानंतर JB कृपलानी. तर JB कृपलानी हे फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कासंबंधीची उपसमिती, तर त्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? कृपलानी. यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे, तर लक्षात राहण्यासाठी कसं ठेवता तुम्ही? फंडामेंटल राईट्स म्हणजे काय? FR आणि कृपलानीचं K म्हणजे FRK लक्षात ठेवा. तर JB कृपलानी हे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते. आणि HC मुखर्जी आपण पाहिलं, HC मुखर्जी कोण होते? उपाध्यक्ष, बरोबर ना. तर HC मुखर्जी हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते. अल्पसंख्याक म्हणजे काय? मायनॉरिटीज. तर टाइमपास मूवी बघितला असेल तुम्ही, तर त्यामध्ये जो दगड आहे तर तो केतकी माटेगाववरला काय म्हणतो? MM म्हणतो. MM म्हणजे काय? मॅरेज मटेरियल. तर इथं लक्षात काय ठेवायचं?
अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटीज म्हणजे एम आणि एच सी मुखर्जीचं एम म्हणजे ओके कळालं ना, मुखर्जी मायनॉरिटीज. तर मायनॉरिटीज उपसमितीचे कोण होतं, मुखर्जी अध्यक्ष होते. फक्त ते लक्षात राहू द्या की ती एच सी मुखर्जी होते, हरिश्चंद्र मुखर्जी, एन सी मुखर्जी नाही. त्यानंतर नागरिकत्वावरील तदर्थ समिती. तर नागरिकत्वाचा आता मुद्दा म्हणजे चालू आहे, त्याच्यावर बराच वाद होते. तर हे पण महत्त्वाचं ठरतं. कोण होतं, एस वरदचार्यर. तर एस वरदचार्यर हे नागरिकत्वावरील तदर्थ समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर के एम मुन्शी. तर के एम मुन्शी ऑर्डर ऑफ बिझनेस समितीवर अध्यक्ष. पटापी सीतारामय्या तर हे हाऊस समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर बाबा म्हणजे कोण, बाबासाहेब आंबेडकर. तर ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि कोणत्या समितीवर ते सदस्य म्हणून राहिलेले हे आयोगानं विचारलेलं आहे. तर एक मिनिट, ओके. तर सदस्य कोणत्या समितीवर राहिले ते, सल्लागार समिती, सॉरी. तर बाबासाहेब आंबेडकर हे सल्लागार समिती, त्यासोबतच अल्पसंख्याक उपसमिती, मूलभूत हक्क उपसमिती आणि संघराज्य घटना समिती. तर ह्या चार समित्याचे ते सदस्य राहिलेले होते बाबासाहेब आंबेडकर, आणि मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. ओके. तर इथं आता आपलं लेक्चर झालं आहे आजचं. हा म्हणजे घटनानिर्मिती व घटनेचे वैशिष्ट्य आपण एकदम डिटेल बघितलेलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझं MPSC मिरर या नावानं यूट्यूब चॅनल आहे, त्यासोबतच आपण टेलिग्राम चॅनल. तर जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा व कमेंटद्वारे तुमचा रिप्लाय मला नक्की कळवा. ठीक आहे, थँक्यू.